झोप झोप. ढाराढोर आणि पंढरपूर रात्रभर कामं करतात आळशी कुठले. हे पहा कसं झोपले. पहा हे बघा कसं झोपले. हे पण झोपले बरं का. हे मात्र जागीच आहे. आज मोकळे सोडलेले सगळे गुरं आज. आणि ते बघा त्या कोंबड्या कशा मालिश करतायत त्यांची. बघा बघा कोंबड्या कशी सेवा करतायत बघा. तू झोप, आम्ही सगळे एक ना एक जे काय कीटक बिटक असतील ते बघा, ते कसे कीटकनाशक. यांना कोणाशी काय घेणं देणं नाही. यांचा ग्रुप वेगळाच निघालेला आहे. करेक्ट 12 वाजलेले आहेत. राईट 12 वाजलेले आहेत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असाल. करत आहे ब्लॉगची सुरुवात. त्याआधी तुम्हा सर्वांना सस्ने प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये. आपली मीराताई. हे गुराळे पहा मित्रांनो, इथं गुळ तयार होतो. आम्ही इथूनच नेहमी गुळाची मोठी ढेप घेऊन जात असतो, पण अजून हे चालू नाहीये. गुराळ चालू आहे का हो? बरं, चालू आहे. गुराळ चालू आहे वाटतं, चालू आहे म्हणतात. तर आम्ही इथून चौकशी करता करता, आणि इथं ज्यूस पण होतोय. आणि हे पहा हे बाटल्या. हे बघा हे गुळाचा रस, काकवी आणि हे गुळ आपण इथूनच नेतो. एक वर्षभर पुरतो आपल्याला गुळ. चालू नाही म्हटलं आतमध्ये जायला पण काय हे नाहीये. हे बघा ती कढई आहे, बंदच आहे ती कढई, रिकामीच आहे. अजून काय मुरलीवाले काना आहे गुरुळाच्या तिथं. पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय त्यामुळे तुमच्या मनापूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहा. पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्ही कुठून व्हिडिओ पाहताय ते मला कमेंट करून सांगा. मलाही आवडेल तुमच्या कमेंटी वाचायला. आपण पेट्रोल भरून घरी जाताना इकडे गुराळ लागलेला आहे, जिथे गुळ तयार होतं तिथे आपण आता ऊसाचा रस घेणार आहोत. तिथे थोडं थांबलो, ऊन भरपूर असल्यामुळे. हा पहा आला आपल्याला ऊसाचा रस, बिना आईसवाला, म्हणजे बिना बर्फाचा ऊसाचा रस. उन्हामधनं आल्यावर असं कुठेतरी थंडगार रस ती प्यायला मिळेल. वा, याची मजाच काही और असते. उन्हाची किंमत कधी कळते, सावलीची किंमत कधी कळते तर उन्हात गेल्यावरच. घरी असल्यावर थोडी एवढी तहान वगैरे लागते. आम्ही खूपच दमलो होतो. एकदम मन प्रसन्न झालं असं ऊसाचा थंडगार रस प्यायल्यानंतर. छान वाटलं. त्यातमध्ये काळं मीठ टाकून मी प्याले, मला तर फार आवडला. काय वाचतो ते आवाज? गुराळाचा आहे का ऊसाचा रस? आज गुराळ बंद आहे. तर आपण बघितलं असतं कसं गुळ तयार होतो काय. आपण एखाद दिवशी येऊ, जेव्हा गुळ घ्यायला येऊ ना, आपण जरा लवकर येऊ. आम्ही इथूनच गुळ घेऊन जातो. पूर्ण वर्षाचा 2 ढेप घेऊन जातो आम्ही गुळाच्या. हायवे रोड आहे हा. आपण हायवे रोडच्या शेजारीच गुऱ्हाळ आहे, इथेच थांबलेलो आहोत. आता आपण निघालो आपल्या घराकडे. थोडंसं थांबल्यावर जरा बरं वाटलं उन्हाचा ऊसाचा रस घेतल्यावर. आता आपण आपल्या घराकडे निघालेलो आहोत. आईस्क्रीम घेतल्या ब्रुनोला आणि मला. झाली बघा घरी आणेपर्यंत. आणि आपलं ब्रुनोला किती आईस्क्रीम संपली लगेच. खाली पडली बघ बाबू, खाली पडली बघ, खाली पडली.
ब्रुनोला फार आईस्क्रीम आवडते. त्याच्यासाठी मी एक आणलेली, संपली. वितळली तर मी अशीच देते ह्याला, घरी आणेपर्यंत लगेच वितळली. ऊनच काय म्हणायचं त्याला, ऊन किती आहे. पहा मित्रांनो, हा नायलन चिवडा आहे, शाबूचा नायलन चिवडा. नवरात्रीमध्ये आणलेला तुम्हाला सांगते. आता मी हा तळून काढणार आहे, उद्या शिवरात्री आहे म्हणून. हे पहा 2 वर्ष झालं, कारण का आम्ही नवरात्रीमध्ये मी काय फराळच करत नाही आहे. मी फक्त दूध आणि फळं घेते, बाकी काही खात नाही, चावून काही खायचं नाही. तर एवढा राहिला आहे. तर आता मी तळून ठेवते, एवढा किती होईल मग कळेल तळल्यावर. तेल गरम झालेलं आहे, थोडे थोडे करून मी असे तळून घेणार आहे. थोडं तेल अजून जास्त गरम व्हायला पाहिजे होतं, कारण का हे तेल गरम करून चांगलं तळलं पाहिजे, नाही तर ना मग आपण चावलं की आतमध्ये कच्चे राहतात. एकदा माझ्याकडनं असंच झालं, मी भरभर तळून काढलं, नंतर चावलं की आतमध्ये कच्चं राहायचं. अरे बापरे, म्हटलं हे काय आता. थोडे थोडे टाकले. दुसरा झाऱ्या घेते मी, त्याने पटकन सगळे निघतात. ह्याच्यामध्ये वेळ लागेल निघायला आपल्याला. अजून आवाजचा बंद नाही आहे, आवाज बंद झाल्यावरच काढणार आहे मी, कारण का एकदा माझ्याकडनं फार चुकी झाली आणि सगळे मग उपयोगच नाही त्याचा. आपण आता बघा हे शांत झाले बघा आता एकदम. आता हे काढून घेणार आहे असे. त्याच्यामध्ये नंतर मी शेंगदाणे पण तळून टाकेन, मिरच्या आणि बटाटे किसून टाकणार आहे, थोडी पिठी साखर टाकेन. जास्त टाकते. पहा ह्याच्यामध्ये मिरची शेंगदाणे आणि एक बटाटा टाकलाय खिसून, कच्चा बटाटा तळून टाकलाय आणि मिरची पण टाकली थोडीशी. आता मीठ टाकून हलवले. आता थोडीशी साखर टाकते. साखर मला कुटता आली नाही म्हणून साठी मी थोडीशी ह्याची चाळणार आहे अशी, बारीक जास्त कुटता आली नाही म्हणून साठी. पहा एवढी साखर राहिली शिल्लक. अशा प्रकारे आपला चिवडा तयार झालेला आहे. पहा खिसून टाकलेत बटाटे, कुरकुरीत घेतले छान असे तळून. हिरवी मिरची, मीठ, शेंगदाणे, बटाटे. बघू कसा झालाय. एक मिरचीचा कण घेते. एकच नंबर. हे पहा काय दिसतंय आपल्या विहिरीमध्ये. तुम्ही सांगा हे काय असतं, शुभ आहे की अशुभ आहे, मला काय माहीत नाही. हे पहा आपल्या विहिरीच्या वरतीच बसले. आधी मी इकडे यायचे ना तेव्हा बोर होती, आपली बोर तुटली, त्याच्यावर मला नेहमी हे दिसायचं. पहा कसं बसलंय, काय म्हणतात ह्याला, कुठला पक्षी आहे आणि हे दिसणं संकेत काय याच्या, हा आपल्याला दिसतो याच्या मागचा संकेत काय आहे. सो प्लीज मला तुम्ही कमेंट करून सांगा आणि मला सुचवा. अरे बाप, ते बघा तिकडं बसलाय. हे पा कसा बघतोय. पहा कसा बघतोय आपल्याला. बरेच पक्षी आहेत वरती. हे पहा सगळे बोरट्या, ट्याव 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 करणाऱ्या. आणि हा पहा दिसला का. आता दुःख दिसत नाही, एवढा स्पष्ट दिसत नाही, खूप उंचावर गेल्यामुळे. हे पहा मित्रांनो, दुसऱ्या फांदीवर गेला. दुसऱ्या फांदीवर गेलेला आहे.
फार उंच असल्यामुळे स्पष्ट दिसत नाही. विहिरीपासूनच मला स्पष्ट दिसत होता, त्याचे डोळे वगैरे मला सगळे पिवळे धमक, त्याचे डोळे मला स्पष्ट दिसत होते. आणि हे पहा, सूर्यास्त होत आहे. सूर्यास्ताच्या वेळेला आपल्याला हे पक्षी दिसतोय आहे बघा. हे बघा कसं बसलंय. त्याचं लक्ष तिकडे आहे, त्या साईडला बघतोय. बरेच पक्षी आहेत. इकडे बघ ना, इकडे इकडे बघ. अरे इकडे बघ बघ. काय करावं, स्पष्ट दिसतच नाहीये, काळोख होतंय. सगळे उडून जातात, बसतात, पण हा हलतच नाहीये जास्त जागचा. चला आता जाऊन दे, आपण जाऊया आपल्या घरी. आता आपल्या ब्रुनो बघा, ब्रुनोचं चाललंय अभिषेक घालणं. हे बघा ब्रुनो कसा अभिषेक घालतो बघा, 3 पायाने. काय रे डांबरीस्या. आपली इथे सडा रांगोळी असते बरं का नेहमी. आणखीन एकदा पाहू आपण ह्याला आणि जाऊ आपल्या घरी आपण. स्पष्टच दिसत नाहीये, आता काळोख व्हायला लागलाय ना हळूहळू. हरकत नाहीये. चला, हा सूर्यास्त होत आहे. सूर्यास्त होते, झाडून काढत होते. आणि हा बघ, हा पक्षी इथे बसलेला आहे. असू देत, चला. मग मी फार त्याला स्पष्ट पाहिला. एक कचरा टाकायला आले, आता म्हटलं उकंड्यावर टाकत नाही, शेणा तर रानात टाकायचं सुरू. आणि मला तो विहिरीवर दिसला, धावत पडत जाऊन मोबाईल घेऊन आले आणि त्याला शूट केलं मी. म्हटलं तोपर्यंत बसतोय की नाही. म्हटलं बसलास तर ठीकच आहे, पण तो तोपर्यंत बसलेला आणि मी त्याला छानपैकी शूट केलं. हा पहा दिवस मावळतोय, हा पहा दिवस मावळायची सुरुवात. आणि तो तिथे बसलेला आपल्या विहीर. ब्रुनो चाल घरी. झाड लोट केली आपली. आज आपल्याला ना घार आली आणि घारीने कोंबड्याच्या पिल्लांना झडप घातली. 15 पिल्लं होती, नंतर मी मोस्टली तर 12च पिल्लं आहेत. मग आज पिल्लू नेले का आधीच गायब झाले काय सांगता येत नाही. हा, गेट करणं फार महत्त्वाचं आहे. कधी जाळीचं गेट होईल संपूर्ण काय माहिती. आले आले. चला ठीक आहे, चहा पाणी करून घेऊयात. हातपाय तोंड धुवून चहा पाणी करू. सो मित्रांनो, आज आपण साबुदाण्याचा चिवडा केला. नायलन चिवडा असं म्हटलं जातं, उपवासाचा चिवडा असं म्हटलं जातं. तर तो आज मी केलेला आहे घरी. आणि आत्ता जेवणामध्ये झुणका भाकरी केलेली आहे. अजून वेळ झालेली नाही आहे जेवायची, संध्याकाळची फक्त 8 वाजलेले आहेत. सो मी मीराताई तुमची रजा घेते व इथेच थांबते. पुन्हा रुजू होणाऱ्या नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो.